नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी रामेश्वर टेकाळे साहेब यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत। तर या ठिकाणी त्यांनी केरन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि हा प्लॉट खूप सुंदर असा तयार केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हा जी प्लॉट तयार झालेला आहे, इथं तसं पाहिलं तर पाणी खूप कमी आहे। तर टेकाळे साहेब, हा जी प्लॉट तयार झालेला आहे, तर किती महिन्याला पाणी देऊ शकले तुम्ही? हा प्लॉट आपण एकदम ठोक टाकली होती, म्हणजे कांदा लागवड केलेली नव्हती, फेकलेला कांदा होता। फेकलेला कांदा होता आणि विशेष म्हणजे याला फक्त 2.5 महिनेच पाणी पुरलं आणि कमी पाणी पुरलं। म्हणजे तसं जर पाहिलं तर फेक कांद्याला एक 4-4.5 महिने 4.5 महिने लागतात, 4.5 ते 5 महिने। तर 4.5 ते 5 महिने लागतात। तर तसं पाहिलं तर बघा, ही साईज पुढे घ्या जरा, हा कांदा दाखवा। हा कांदा पात आहे, हा 2.5 महिन्याचा पाणी बंद केलेलं आहे। आता कांदा किती महिना झाला आहे? 3.5 महिन्याचा, बरोबर आहे? राईट, म्हणजे 1 महिना पाणी बंद आहे। हो। तर पाहतोय हा कांदा, हा संपूर्ण कांदा। तर 2.5 महिने तुम्ही फक्त पाणी दिले, म्हणजे कमी पाण्यासाठी तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे बघा, बरोबर आहे? तर अशी परिस्थिती झालेली म्हणजे आहे, तर कमी पाण्यात कांदा आला असं तुम्हाला वाटलं होतं का कांदा येईल म्हणून? हा नाही, वाटलं नव्हतं आम्हाला। वाटलं हे कांदा आहे ना, आपण आता येणारच नाही, आपण याला आहे ना सोडून देऊ। पण आपण याला केरनचे ओनिटॉन टेक्नॉलॉजी वापरली। हां, तर ही टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला विशेष म्हणजे एवढं खूप पाणी कमी लागलं आणि कांदा सुकत नव्हता अजिबात। पाणी कमी असताना सुद्धा कांदा या ठिकाणी तयार झालेला आहे, चांगल्या क्वालिटीचा निघलाय। इकडे जर पाहिलं तर इथं कुठंही पाणी नाही। या ठिकाणी थोडंसं पाण्याचं ठिबकच्या माध्यमातून त्यांनी 2.5 महिने पाणी दिलेलं आहे आणि ते अपेक्षित नव्हतं, ते अपेक्षित रिझल्ट या ठिकाणी नक्कीच मिळालेला आहे। तर केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं या ठिकाणी जमिनीची वॉटर होल्डिंग क्षमता वाढली आणि न येणारा कांदा या ठिकाणी तयार झाला। खूप समाधानी आणि विशेष म्हणजे जमीन एवढी नरम झाली। पाणी कमी ट्रॅक्टरला ओढत नव्हती, आपली जमीन आता अशी एकदम नरम आहे। आणि ह्याच कांद्यामध्ये आपले मोसंबीचे झाड आहे, त्याला 1.5 महिना झाला पाणी नाही, म्हणजे पाणी आमच्याकडे संपलेलं आहे। आज 5 मे 2024 आपण बघू शकतो। म्हणजे इकडे हे जे 1.5 महिना झाला या ठिकाणी पाणी नाही, तरीसुद्धा मोसंबी झाडंसुद्धा आत्ता सुकत नाही, जास्त सुकत नाहीत। ती टेक्नॉलॉजी घेऊन मी